नमस्कार मंडळी, मी आहे महिपाल आणि स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल फ्रेंड्स अँड ट्रॅव्हलवरती. आजचा ब्लॉग आहे एकदम खास कारण आपण निघालो आहोत पुण्यातल्या प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयात म्हणजेच आपला कात्रज झू. तर मंडळी आपण आलो आहोत फ्रेंड्सच्या घरी आणि नेहमीप्रमाणे आम्ही वेळेत आणि बाकीचं जग अजून गेटिंग रेडी मोडमध्ये. म्हणजे हा तोच सीन झाला. 5 मिनिटं रे, जे खरं तर अर्धा तास असतं. गाडीत आधीच सुरू झाली आहे धमाल. फ्रेंड्स आहेत, मुलं आहेत आणि मूड एकदम मस्त आहे. तर चला सुरू करूया आजचा फन डे आउट ॲट कात्रज झू. स्टे ट्यून कारण पुढे येणार आहे खूपच काही मजेशीर. तर मंडळी शेवटी झू पर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. गाड्या पार्क केल्या, पटकन नाश्ता केला. आता एनर्जी एकदम फुल. तर आता आलोय तिकीट काउंटरवर आणि बाप रे, एवढी गर्दी वाटते. सगळ्यांनी आजच झू प्लॅन केलाय. आपण तर वाटलं लवकर आलोय पण इथे सगळंच अर्ली बर्ड. तर शेवटी थोड्या हसल नंतर आम्ही आत आलोय कात्रज झू मध्ये. तिकीट मिळालं, एनर्जी पण ऑन आणि आता सुरू करतो आपल्या आजच्या सफरीचा पहिला भाग. सुरुवात करतोय स्नेक सेक्शन पासून आणि मग हळूहळू बाकीच्या ॲनिमल झोन्स एक्सप्लोर करूया. मी म्हणालो चलो पुढे जाऊया, पण नाही, त्यांना लाइटिंग बघायचं आहे, अँगल बघायचं आहे आणि मग पोज डिसाईड करायची. एंटर होताच माकडं दिसली आणि मुलांचा आनंद काही विचारू नका. सगळे बग 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 मंकी करत होते. खरंच झूची सुरुवात धमाकेदार झाली. हाय. आता आपला स्नेक सेक्शन झाला. आपण आता पुढचं एक बाकीचे काही सेक्शन्स आहे, तिथं बाकीचे काही ॲनिमल्स आहेत ते आपण बघू.
इतक्या हिरव्या झाडांतून चालताना एकदम जंगल सफारीचा फील आलाय. पण आता बघा ना, सगळे थोडे दमलेत आणि आपल्या छोट्यांना तर भूक लागलीच असेल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. म्हणून हा आमचा छोटासा पिकनिक टच ब्रेड जॅमचा. आणि आता आला आपल्या आजच्या सफरीचा सुपरस्टार, होय, तो म्हणजे टायगर. सगळे एकदम उत्साहात आहेत कारण हा आहे झूचं मेन अट्रॅक्शन. थोडं पुढे बघा, तो चालतोय, फिरतो आणि एकदम रॉयल दिसतोय. झूची सफर एकदम धमाल झाली. मुलं खुश, आम्ही पण, आणि दिवस भरभरून आठवणी देऊन गेला. इतकं फिरल्यावर आता एक कप चहा आणि थोडी विश्रांती हवीच. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या धमाल ट्रिपमध्ये. तोपर्यंत हसा, फिरा आणि मजेत राहा.